जे काही माननीय सुरेश धस आणि धनंजय मुंडे या महायुतीमध्ये जे काही वाद चालू आहे त्याबद्दल मी निश्चित पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला, पण माननीय सुरेश धस हे त्यांच्याकडे जे काही त्यांचे मुद्दे त्यांनी मांडले आहे त्यांनी ते मुद्दे योग्य पद्धतीने सरकारकडे मांडले आहे, पक्षाकडे मांडले आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये त्यांनी प्रचंड पुढाकार घेतला आहे आणि त्यांची भावना आहे काही करून संतोष देशमुखच्या जे काही त्या ठिकाणी हत्या झाली आहे त्या हत्येच्या आरोपींना जोपर्यंत अंतिम सजा होत नाही आणि त्यामधले जे जे काही लोक असतील त्या हत्येमधले सर्वांना हुडकून काढणे आणि त्यांना फाशीपर्यंत नेणे ही भूमिका आहे आणि ती भूमिका योग्य आहे. पक्षाने त्यालाही सांगितलं आहे की बाबा या भूमिकेतनं बाहेर जाऊ नका, या भूमिकेला पक्ष पाठीशी उभा आहे आणि सरकारी पाठीशी उभी आहे. माननीय देवेंद्रजींनी जे जे काही सुरेश धसांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये ज्या ज्या चौकशा लावल्या पाहिजे, कुठल्या कुठल्या चौकशा सुरेश धसांनी सांगितल्या त्या पूर्ण माननीय देवेंद्रजींनी त्या प्रकरणात लावून दिलेल्या आहेत आणि देवेंद्रजींचाही पाठिंबा पूर्ण सुरेश धसांना आहे, माझाही पाठिंबा पक्ष म्हणून आहे. पण हे करत असताना महायुतीमधले जे नेते आहेत धनंजय मुंडे तिथले त्यांच्यासोबत जे काही व्यक्तिगत त्यांचे वाद राहू नये, मतभेद जरूर असावे, मनभेद नसावे आणि त्यांनी